चंद्रपूरचा बदला आपण भिवंडीमध्ये घेत आहे असं म्हणता येईल. चंद्रपूरचा बदला आम्ही बदल्यावर आमचा विश्वासच नाही. आमचा बदलवर विश्वास आहे आणि चंद्रपूरचा जो बदला आहे तो घ्यायचा असता तर तो आम्ही परभणीतच घेतला असता. आणि चंद्रपूरमध्ये काय झालं तर चंद्रपूरमध्ये आमचा जो मित्रपक्ष आहे उभाटा यांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे आणि आम्ही परभणीमध्ये आम्ही उभाटाला मतदान केलं. त्यामुळे आम्हाला चंद्रपूरमध्ये महापौर हा उभाटामुळे आमचा झाला नाही, मात्र परभणीमध्ये महापौर हा आमच्यामुळेच झाला. त्यामुळे परभणी आणि चंद्रपूर वेगळा विषय आहे, भिवंडी वेगळा विषय आहे. असं राज्यसभेची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे. शरद पवार हे उमेदवार असावेत अशा संजय राऊतांनी भूमिका मांडली होती. तर काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आपली काँग्रेस पक्षाची काय भूमिका असेल? या संदर्भामध्ये लवकरच आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या सोबत बसू. 2019ला महाविकास आघाडी होती. 2024 येता येता इंडिया अलायन्स आमचा झाला. इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका आम्ही लढलो. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका स्थानिक पातळीवर सोडली होती. त्यामुळे पुलाखालून बरंच पाणी आता वाहून गेलं आहे. त्यामुळे इंडिया अलायन्स अर्थात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना आम्हाला एकत्र बसून आता पुढची दीर्घकालीन रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या बैठकीत जे चिंतन होईल त्या अनुषंगाने आम्ही भूमिका ठरवू.